आणि आता एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिक शहरामध्ये एक संतापजनक कृत्य समोर आलंय। भर रस्त्यात एका रिक्षा चालकाने नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केलाय। महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये आरोपी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक देखील करण्यात आली आहे। आरोपी रिक्षा चालकाचं नाव मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख असं आहे आणि तो सराईत गुन्हेगार असल्याचं देखील समोर आलंय। त्याच्यावर दरोड्यासह नाशिकमधल्या दंगलीचा देखील आरोप आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, हाच तो आरोपी आहे ज्याने संतापजनक कृत्य केलेले आहे। भर रस्त्यात त्याने नग्न होत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केलेला आहे आणि काहीच वेळात पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवातीला पाहूयात विशाल गवळी आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाच्या 5 बातम्या। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणातील आरोपी विशाल गवळीने तळोजा जेलमध्ये आत्महत्या केली आहे। पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। 3.5 महिन्यांपासून नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हे तुरुंगात होते। विशाल गवळीच्या आत्महत्येवरून आता वकिलांमध्येच वाद रंगलाय। अक्षय शिंदे सारखंच विशाल गवळीला मारण्यात आलं असा संशय विशालच्या वकिलांनी व्यक्त केलाय। तर एका प्रकारे न्यायच मिळाल्याची भावना पीडितेच्या वकिलांनी बोलून दाखवली आहे। विशाल गवळीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे। जशास तसा न्याय झाला असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलंय। तर पीडित मुलगी ज्या परिसरामध्ये राहत होती त्या ठिकाणी बॅनर्सही लावण्यात आले। मिस यू दीदी, नराधमाला फाशी झालीच पाहिजे असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलाय। कल्याण अत्याचार प्रकरणी आरोपी विशाल गवळीचा गुंड भाऊ आकाश गवळीची दहशत सुरूच आहे। विशालचं कुटुंब राहत असलेल्या परिसरात रामनवमी आणि साई भंडाऱ्यासाठी सर्व मंडप चालकांना त्याने धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणा काय कारवाई करते यावर सगळ्यांच्या नजरा आहेत। नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा होणार होती, त्या भीतीपोटी त्याने आत्महत्या केली। जे झालं ते बरं झालं, पीडितेच्या आई वडिलांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया कल्याणचे आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली आहे। तर न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली असती तर असे कृत्य करणाऱ्या नराधमांना जरब बसली असती असं देखील त्यांनी म्हटलंय। आम्हाला न्याय द्या अशी मागणी विशाल गवळीच्या आईने केली आहे। तर विशालच्या आत्महत्येवरच बहिणीने संशय व्यक्त केला। विशाल गवळी जेलमध्ये फाशी कसा घेऊ शकतो, त्यावेळी जेल प्रशासन काय करत होतं असा सवाल विशाल गवळीच्या बहिणीने उपस्थित केला। आणि आता पाहूयात महत्त्वाच्या 5 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोगावलेंना फोन करून तातडीने मुंबईला बोलावून घेतलं। तर कार्यक्रम अर्धवट सोडून भरत गोगावले तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती होती, मात्र गोगावले यांनी ही बातमी खोटी असल्याचं म्हटलंय। साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकी निमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते। या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी बसलेले दिसतात। सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय। सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेंनी लगावलाय। महायुतीमध्ये काही आलबेल नाही असंही ते म्हणाले। निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मोठं विधान केलंय। एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, कॅबिनेटमध्ये थेट अजितदादांना जाब विचारतील असं मुनगंटीवार म्हणाले। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे। शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचं मनोबल वाढवण्याचं शासनाचं धोरण असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। शेतकऱ्यांबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा झाल्याचंही राठोड म्हणाले। आणि आता पाहूयात साम हेल्पलाईनच्या टॉप 5 बातम्या। पालघरमधील वाडा तालुक्यातील मांगरूळ
सुतकपाडा परिसरामध्ये शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। तर भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांकडून शेत जमिनीची मोजणी सुरू होती, मात्र यासाठी कब्जेदार शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला, त्यामुळे ही घटना घडली आहे आणि पोलीस आता पुढील तपास करतात। पोलिसांना फोन करू का? पुण्यातील रांजण गावातील MIDC परिसरामध्ये रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन फुटली आहे। गेल्या 3 महिन्यांपासून ही पाईपलाईन फुटलेली आहे, मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलंय। नाशिकच्या बागलाणमध्ये ट्रक अंगावर गेल्यानं 2 भावांचा मृत्यू झालाय। यावेळी ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता। दरम्यान हे दोघेही मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेले होते, त्यावेळी माती वाहक ट्रकने त्यांना चिरडलाय। या प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतात। नाशिकच्या बागलाणमधील मोरेनगर गावातील मृदा आणि जलसंधारण विभागाअंतर्गत 1,65,000चा बंधारा मंजूर करण्यात आलाय। त्याचे भूमिपूजन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते पार पडलंय। या बंधाऱ्यामुळे हजारो एकर शेतीच्या सिंचनाचा तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार असल्याचं बोरसेंनी म्हटलंय। अहिल्यानगरमध्ये किल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम राबवली जाते। या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातील धर्मगडावर खासदार निलेश लंकेंसह कार्यकर्त्यांनी किल्ल्याची स्वच्छता केली आहे। तसंच झाडांना रंगरंगोटीही करण्यात आली आहे। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही यात सहभागी झाले होते। आणि आता पाहूयात मुंबईतील महत्त्वाच्या 5 बातम्या। लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतली आहे। यावेळी आता आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे, त्यामुळे सुधीर साळवींना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी एकजूट दाखवा असं आवाहन ठाकरेंनी केलंय। मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे आक्रमक झालेत, तर पालिकेला दिलेली डेडलाईन संपली आहे, त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलाय। मुंबईमध्ये वॉटर टँकर संपावर आहेत, त्यामुळे अनेक भागामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। राज्यात विना परवाना पाळीव प्राण्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिलेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती उद्या साजरी होणार आहे। या पार्श्वभूमीवर 13 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आलेत। दादरमध्ये अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत। सर्व प्रकारच्या जड वाहनांना या परिसरामध्ये बंदी असेल, त्यामुळे पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे। आणि आता पाहूयात पुण्यातील महत्त्वाच्या 5 बातम्या। पुण्यातील वडगाव मावळ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी 12 तास वाचन करून महापुरुषांना आदरांजली वाहिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आलाय। यासाठी सर्व पुस्तके पंचायत समितीकडून पुरवण्यात आली होती। पुणेकरांना लवकरच भूमिगत मेट्रो मिळणार आहे। स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रोला मुहूर्त मिळालाय। 3 ते 4 महिन्यांमध्ये काम सुरू होण्याची शक्यता आहे। पुण्यातील कल्याणी नगर भागात असलेला पब पोलिसांनी सील केलेला आहे। येरवडा पोलिसांनी पंचांच्या समक्ष पबच्या प्रवेशद्वाराला टाळं ठोकलंय। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याचं समजतंय। पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागातील गुंड टिपू पठाणच्या पोलिसांनी माज उतरवलाय। जिथं गुन्हा केला त्याच ठिकाणी पोलिसांनी टिपू पठाण सह त्याच्या साथीदारांची धिंड काढली आहे। एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट जाब विचारलाय। त्यांना 3 वर्षांच्या निधी वाटपाची श्वेतपत्रिका काढण्याचं आव्हान दिलंय। तर कोल्हेंनी हा निधी सामान्य जनतेच्या करातून आल्याची आठवण करून देत खणखणीत शब्दात सवाल केला। आणि आता पाहूयात नाशिकमधील महत्त्वाच्या 5 बातम्या।
नाशिकच्या येवल्यातील मातुल ठाणमध्ये शेळ्यांच्या शेडवर वीज पडली आहे आणि यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र शेळ्यांचं शेड जळून मात्र खाक झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. नाशिकमध्ये मडबातची परंपरा सुरू असून आजही ती जपली जाते. आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूने मडबातचं आयोजन केलं जातं. संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावून गाण्यावर नाशिककर थिरकताना दिसतात. चांदवड जवळील राहुड या घाटाच्या पायथ्याशी मृत कोंबड्या रस्त्यालगत फेकण्यात आल्यात. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली आहे. दरम्यान कोंबड्या अज्ञात आजाराने मेलेल्या असल्यानं आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये गुन्हे शोध पथकाने एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या तिघांना जेरबंद केलाय. यावेळी त्यांच्याकडून अग्निशस्त्रांसह 2 जिवंत काडतुसं असा 96,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. त्याचप्रमाणे पुढील तपास पोलीस करतात. नाशिकच्या येवला शहरामध्ये अवकाळी पावसाने संध्याकाळच्या सुमारास हजेरी लावली होती. शहरातील एका मस्जिदवर वीज कोसळल्याने मस्जिदीच्या मिनाराचा घुमटाचा काही भाग कोसळला, तर शॉर्ट सर्किट होऊन इलेक्ट्रॉनिक उपकरणही संपूर्ण वायरिंगचं नुकसान झालंय. सुदैवाने मात्र कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आणि आता पाहूयात मराठवाड्यातील महत्त्वाच्या 5 बातम्या. तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू झालाय. तर आई राजा उदो उदोच्या जयघोषात लाखोंच्या जनसमुदायाने येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलंय. तसंच यावेळी येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. नांदेड हिंगोली राज्य महामार्गावर दुर्घटनाग्रस्त बस आरटीओने हटवली नसल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालाय. अनेक दिवसांपासून ही खासगी लक्झरी बस जळालेल्या स्थितीमध्ये रस्त्यावरच उभी आहे. या सगळ्या दृश्यांमधून काय साध्य करताय असा सवाल वाहतूक करणारे प्रवासी आणि वाहन चालक करतात. नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मागील 7 दिवसांपासून नांदेडमध्ये अवकाळी पाऊस पडत असून पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. लातूरच्या अहमदपूरमध्ये भारतीय दलित पॅंथरकडून महाबोधी विहार मुक्त अभियान आणि संविधान बचाव रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने दलित पॅंथर संघटनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते. नांदेडच्या देगलूर हाणेगाव रस्त्यावर कर्नाटकच्या बस अपघात झालाय. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये गेली आहे. यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र 5 ते 6 प्रवासी किरकोळ जखमी झाले. नांदेडमध्ये कोबीला 5 रुपये दर मिळतोय. चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र उत्पादनाचा खर्च निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. आणि आता पाहूयात विदर्भातील 5 महत्त्वाच्या बातम्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. आर्वीमध्ये 720 कोटींच्या पायाभूत सुविधांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालंय. आर्वी शहरातील प्रशासकीय भवनाचे लोकार्पण देखील आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं. बुलडाण्याच्या चिखलीमध्ये रेणुका देवीचा यात्रा महोत्सव सुरू आहे आणि या यात्रेचं दुसरं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रेणुका देवीची वहन मिरवणूक. रात्री आरतीनंतर वहन मिरवणुकीला सुरुवात झाली असून हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे.
समृद्धी महामार्गावर डोणगाव जवळील पुलाखालून जाणारे एक मोठं ट्रेलर हे 2 तास अडकून पडलं होतं. मात्र 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे ट्रेलर काढण्यात यश आलेलं आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उंच आणि जड वाहनांमुळे महामार्गाच्या पुलांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली. चंद्रपुरात वाघिणीचे 3 बछडे पकडण्यात वन विभागाला यश आलंय. या बछड्यांची आई 4 दिवसांपूर्वी जेरबंद करण्यात आली होती. त्यामुळे बेवारस झालेल्या बछड्यांना पकडून त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं. दिवस रात्र शोध घेतल्यानंतर उमा नदीच्या किनाऱ्यावर हे बछडे सापडले. अकोल्यात काल उत्साहामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली आहे. काल हनुमान जयंती निमित्त एक अनोखी पंगत पार पडली. हनुमान जयंती निमित्त माकडांसाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे माकडांनी देखील अगदी शिस्तीत या पंक्तीचा आस्वाद घेत मिष्टान्नावर ताव मारला. अकोल्यातल्या तुळजापूर गावठाणात रात्री उशिरा एका 60 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या झाली आहे. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हत्या केली आहे. रस्त्याच्या कडेला एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळलाय. नागरिकांनी पातूर पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर आता पोलीस पुढील चौकशी करतायत. आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील 5 महत्त्वाच्या बातम्या. बातमी सोलापुरातून आहे. सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडीमध्ये बोराची आणि नारळाची बाग अज्ञातानं पेटवून दिली आहे. यात शेतकरी विकास येलपले यांचं मोठं नुकसान झालंय. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगली पोलिसांकडून तब्बल 84 लाखांचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आलाय. 813 किलो वजनाचा हा माल होता, ज्यात कोकेन, ब्राऊन शुगर, गांजाचा समावेश होता. जिल्ह्यातील 9 पोलीस ठाण्यांतर्गत 1986 पासून 2024 पर्यंत विविध कारवायांमध्ये हा नशेचा साठा जप्त करण्यात आला होता. सांगलीच्या मिरजेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांकडून महानगरपालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. आंबेडकरांची जयंती एक दिवसावर असताना पुतळ्याच्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलंय. सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. विठ्ठल दर्शनासाठी आज किमान 3 ते 4 तासांचा कालावधी लागतोय, तर मुखदर्शनासाठी काही दिवसांचा कालावधी लागतोय. पंढरपुरातील चंद्रभागा नदीत स्नानासाठी गेलेले 2 तरुण बुडाले. यातील एकाचा मृत्यू झालाय, तर एकाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय. दर्शन कोलते असं मृत तरुणाचं नाव असून तो जळगावातील रहिवासी असल्याचं बोललं जात आहे. पंढरपूर जवळच्या टेंभुर्णीमध्ये गॅस चोरीचं मोठं रॅकेट उघडकीस आलंय. गॅस टँकरमधून गॅसची चोरी करून खासगी व्यक्तींना विक्री केल्याप्रकरणी राजस्थानमधील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान गॅस विकत घेणाऱ्या खासगी व्यावसायिकांवर मात्र कारवाई केली नाहीये. त्यामुळे पोलीस अशा प्रकारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जातोय. आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 5 बातम्या. बातमी नंदुरबारमधून आहे. नंदुरबार जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी 40 अंश सेल्सिअसवर असलेल्या तापमानाचा पारा थेट 43 अंशांवर पोहोचलाय. गेल्या 4 दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमान वाढतच चाललंय. त्यामुळे नागरिक हे हैराण झाले. धुळ्यातील मोहाडी गावामध्ये आई पिंपळादेवी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यात्रोत्सवामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यावेळी मिरवणूकही काढण्यात आली आहे. तसंच मनोरंजनासाठी लोकनाट्य, तमाशा या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. बांबूच्या झोळीतून रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागतंय आणि त्यासाठी जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. गेल्या 2 महिन्यांत बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही 3री घटना आहे. नंदुरबार प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला नेमकी कधी जाग येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
जळगावच्या जामनेर मधल्या शेतात कापून ठेवलेल्या मक्याला अज्ञातानं आग लावली आहे। या शेतकऱ्याचा 3.5 लाख रुपये किमतीचा 200 क्विंटल मका जळून खाक झाला। नुकसान भरपाईची अपेक्षा शेतकऱ्यानं मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली आहे। आग लावणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत। आणि आता पाहूया ठाणे पालघर भागातील महत्त्वाच्या 5 बातम्या। बातमी बदलापुरातून। बदलापूर रेल्वे स्थानकावर तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे। प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि होम प्लॅटफॉर्मवर अजूनही प्रशासनाने पूर्ण शेड टाकलेली नाहीये। तर प्रवाशांना रेल्वे पकडण्यासाठी उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात, त्यामुळे शेड बसवण्याची मागणी करण्यात येते। उरण येथील पीरवाडी समुद्र किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावरच्या खडकावर तरुण पर्यटक अडकले होते। वेळीच हे लक्षात येता सागर रक्षक दलाचे मदतनीस धावून गेले। बोटीने जाऊन सुरक्षा रक्षकांनी या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले। मीरा रोड रस्त्यावरील LR तिवारी कॉलेज रस्त्यावर 2 चोरट्यांनी एका महिलेचं मंगळसूत्र लंपास केलं होतं। या प्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या। अंबरनाथमध्ये दुचाकीवरून जात असताना कट मारल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने हल्ला केलाय। अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा भागामध्ये ही घटना घडली आहे। जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतात। आणि आता पाहूयात कोकणातील महत्त्वाच्या 5 बातम्या। अजंठा कॅटामेरान बोटीचा वाहतूक परवाना निलंबित करण्यात आलाय। तर मांडव्याजवळ अजंठा कंपनीच्या कॅटामेरान या बोटीला अपघात झाला होता। बोटीमध्ये छिद्र पडल्याने बोटीत पाणी शिरायला सुरुवात झाली होती। पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले। रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंतांनी पोलीस आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे। अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये समुद्र किनारी बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळालाय। एरवी घाट माथ्यावर काळ्या मातीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवता येतो। ही शर्यत पाहण्यासाठी स्थानिकांसोबतच पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाला देवगड तालुक्यामध्ये मोठा धक्का दिलाय। कोरला, घालवली, पोंभुर्ले त्याचप्रमाणे मालपेक या गावांमधील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राणेंच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला। तर पोंभुर्लेच्या सरपंच आणि सदस्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला। राज्यासह कोकणात देखील उन्हाचा तडाखा वाढत चाललाय। तर मात्र कोकणामध्ये पर्यटकांचा उत्साह देखील काही कमी होताना पाहायला दिसत नाहीये। सलग आलेल्या 3 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणामध्ये गर्दी पाहायला मिळते। कोकणातील धार्मिक स्थळे, समुद्र किनारे आणि सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेली प्रसिद्ध ठिकाणे पर्यटकांनी गजबजली आहेत। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। आपण झोपेतही विचार करू शकत नाही इतकी एक आई वाईट असू शकते। ही पुण्यातली घटना ऐकून तुम्हालाही आपल्या कानांवर विश्वास बसणार नाही। आईनेच पोटच्या पोरीचे अश्लील व्हिडिओ काढत स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवलेत। याच नराधम आईने पुण्यामध्ये बॉयफ्रेंडच्या मदतीने हे व्हिडिओ व्हायरल देखील केलेत। आई इथंच थांबत नाही, तर याच व्हिडिओच्या आधारे अल्पवयीन मुलीसोबत स्वतःच्या बॉयफ्रेंडला अनैतिक संबंध ठेवायला भागही तिनं पाडलाय। नराधम आईसह तिच्या बॉयफ्रेंडला बिव्वेवाडी पोलिसांनी अटक केली। आणि आता एक महत्त्वाची बातमी, सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शिक्षकांना आणखी एक शाळा बाह्य काम करावं लागणार आहे। शिक्षकांना आता निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचं काम करावं लागणार आहे। नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केली आहे। शिक्षकांना निरक्षर व्यक्तींची नोंदणी उल्हास मोबाईल ॲपवर करायची आहे।
शिवाय अध्यापन देखील त्यांना करावंच लागणार. आणि आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एकीकडे आतापर्यंत 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी पैसे येतील असं वाटलं होतं, मात्र रामनवमी उलटून गेली तरी देखील अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान आता नवा मुहूर्त लाडकीला देण्यात आलाय. कोणता आहे हा मुहूर्त पाहूयात. लाडकीला खुशखबर मिळणार. लाडकीच्या खात्यात खटाखट पैसे. एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेला मिळणार. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार येत्या अक्षय तृतीयेला लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे जमा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाही, लाडक्या बहिणीचं जे काही आम्ही प्रत्येक महिन्यात ठरवलं आहे ते आम्ही त्यांच्या प्रत्येक सणाला ते पैसे कामात येतील याकरता तसंच आम्ही डेट आखलेले आहे. अक्षय तृतीयाला, त्यानंतर आपण दिवाळी असेल, दसरा असेल, जे काही महत्त्वाचे सण आहेत त्यापूर्वी त्यांचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे असं शासनाची भूमिका आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 9 हप्ते जमा केलेत. त्यामुळे एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणी डोळे लावून बसल्यात. त्यातच 10वा हप्ता रामनवमीला लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र रामनवमीचा मुहूर्त टळल्यानं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिलला लाडकीच्या खात्यात खटाखट 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. मात्र हे पैसे जमा झालेत का ते कसं शोधायचं पाहू. पैसे खात्यावर जमा झाल्यास तुम्हाला मेसेज येईल. तुम्ही ऑनलाईन बँकिंग ॲपवर चेक करू शकता. ऑफलाईन पद्धतीनं बँकेत जाऊन पैसे आले की नाही हे तपासता येतं. बँकेत पासबुकवर एंट्री केल्यास पैसे जमा झाल्याची माहिती मिळेल. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सरकारनं लाडकींना अपात्र करण्याचा सपाटा लावला. त्यातच आतापर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक लाडकींची नावं वगळल्याचंही समोर आलंय. तर राज्य सरकारनं अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या निधीलाही कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर किती लाडक्या बहिणींना सुखद धक्का मिळणार की अजून काही लाडक्या बहिणींना अपात्रतेचा झटका बसणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.